हाय फ्रेंड्स, मुक्ताल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी झाली. त्या परीक्षेमध्ये कल्याणमधील एका सेंटरवर त्या संदर्भात मी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या सेंटरचं नाव वगैरे की सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आलेला होता आणि ते आता पुरा म्हणजे माझ्याकडे जेवढी माहिती आलेली आहे त्यानुसार तसं झालेलंच आहे. आणि याचीच माहिती देण्यासाठी मी उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे जे प्रशासन विभागाचे प्रमुख आहेत रजिस्ट्रार, त्यांना भेटून या संदर्भात माहिती देणार आहे आणि मग त्यांना पुढे काय निर्णय घ्यायचा ते न्यायालयावर सोपवणार आहे. कारण न्यायालयाच्या हे निदर्शनास आलेलं नाही, तर त्यांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. कारण आपल्या ते लक्षात आलेलं आहे. न्यायालयानं त्याची चौकशी करावी आणि मग पुढे योग्य तो निर्णय घ्यावा, हे सांगण्यासाठीच मी उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. आणि त्यासाठी काही कोणी यायची गरज नाही, मी एकटाच जाईल. याच्या अगोदर पहा म्हणजे मुंबई महानगरपालिकेची लिपिकची जाहिरात आली होती, तेव्हा अनुभवाची अट त्यांनी ठेवलेली होती. तर ती अट काढण्यासाठी म्हणजे लिपिकच्या संदर्भात मी स्वतः एकटाच जाऊन भेटलो होतो आणि तो मुद्दा मी यशस्वी मार्गी लावला होता. सगळ्यांना ते फॉर्म भरता आलेले होते. तर तो एक मी व्यवस्थित यशस्वीरित्या ते आंदोलन नाही पण त्यांच्या कानावर घालून शांततेच्या मार्गानं तो प्रयत्न यशस्वी केला होता. त्याच पद्धतीनं आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कल्याण सेंटरवर जो सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आलेला आहे, त्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्याची चौकशी करावी. असं का झालं ते सगळं शोधून काढावं आणि पुराव्यासह ते सिद्ध ते होणारच आहे. ते जर सिद्ध झालं तर योग्य तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं घ्यावा. आणि मी असं का करत आहे माहिती आहे का? कारण आता फर्स्ट शिफ्टला जो सेकंड शिफ्टचा पेपर आला आहे, त्यांचा पेपर तपासताना जी फर्स्ट ॲन्सरची आलेली आहे त्यानुसारच कॉम्प्युटर तपासणार. हे कॉम्प्युटराईज तपासणी होत असते, माणूस तपासत नाही. मग त्या सेंटरवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. कारण कॉम्प्युटरला काय माहीत त्यांना सेकंड शिफ्टचा पेपर आलेला आहे म्हणून. तो समजा त्यांना फर्स्ट शिफ्टचाच पेपर आलेला आहे, त्यानुसारच तो उत्तरं चेक करणार आणि मग तिथं त्या सेंटरवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याही पलीकडे जाऊन तो पेपर 3:30 ते 4 या वेळेमध्ये होता. 4च्या नंतर तिथं ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचे जे कोणी फ्रेंड असतील, ज्यांचा सेकंड शिफ्टला पेपर होता, ऑब्व्हियसली तो पेपर सर्क्युलेट झालेला आहे आणि जशाच तसा तो पेपर सेकंड शिफ्टला आलेला आहे आणि त्याचे पुरावेसुद्धा आहे, जे मी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये नितीन चिंडाली यांनी मेसेज केला. पहा, हो सर, सोनवणे कॉलेजला मी पण होतो. फर्स्ट शिफ्टला मला सेकंड शिफ्टचा पेपर आला होता. आम्ही 4ला बाहेर आलो. मुलांनी तोच पेपर आपल्या फ्रेंड्स जे सेकंड शिफ्टला होते त्यांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि आमच्या नंतरची शिफ्टचा 4:30 रिपोर्टिंग होती, त्यांनी आमचा पेपर मागितला. म्हणजे त्याच सेंटरला ज्यांचा 4:30ला पेपर होता त्यांनी त्यांचा पेपर मागितला आणि चेक केला. कसा आहे पेपर, त्यांना 1 तास अगोदर पेपर कॉलेजच्या बाहेर भेटला. हे खूप चुकीचं आहे, खूप घोळ झाला आहे. कल्याण कॉलेजला मी तुम्हाला सगळे पुरावे व्हॉट्सअप केले आहे. प्लीज म्हणजे त्यांनी मला व्हॉट्सअपला पुरावे पाठवलेत असं सांगितले. तर व्हॉट्सअपला मी ते पाहिलं नव्हतं, तर त्यांनी नंतर मी पाहिले ते संध्याकाळी, तर त्यांनी रिप्लाय करायला मला सांगितलं होतं, काहीतरी ॲक्शन घेऊ आपण असं म्हटलेलं आहे. अजून मेसेज पहा, पुराव्यासह मी तुम्हाला दाखवतो सगळं. त्याच्यानंतर पहा, ॲडव्होकेट प्रियंका कचरे म्हणतात, माझ्याकडे याबद्दल प्रूफ आहेत. मला त्या सेंटरचं नावसुद्धा माहीत आहे, ते तर मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि त्या सेंटरच्या विरोधात मी ॲक्शनसुद्धा घेण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे 3 लोकांचे हॉल तिकीट आणि त्यांचे पेपरसुद्धा आहे. त्याच्यामध्ये एक पेपर माझ्या भावाचा होता, त्यामुळे ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली. म्हणजे त्यांच्या भावाचा पेपर होता म्हणून त्यांना ते कळलं. पुढे पहा, अजून भरपूर आहेत. सचिन तलसरे काय म्हणत आहेत, मी दिला पेपर, तिथे माझा हॉल तिकीटवर 3:30 ते 4 टाईम होता. मला बॅच 2चा पेपर मिळाला आणि जो मला 3:30 वाजता जो पेपर मिळाला तोच पेपर संभाजीनगरमध्ये सेकंड शिफ्टला 5:30 वाजता मिळाला. म्हणजे 5 ते 5:30चा जो झाला त्या बॅचला मिळाला. त्याच्या पुढे पहा, अजून भरपूर आहेत. तर इथे पहा, हा व्हिडिओ मी बनवलेला होता, त्याच्या खालीच ह्या कमेंट आहेत. ज्योती बोटोड काय म्हणतात, फर्स्ट बॅचचा सेम पेपर सेकंड बॅचला आला होता. त्याच्या पुढे पाहूयात आपण अजून. त्याच्यानंतर पहा कोणाचा मेसेज आहे, मंडल भगत म्हणतात, हो सर, माझा सेंटर होतं.
त्यानंतर त्याच व्हिडिओच्या खाली पहा संकेत म्हणतात माझी बॅच 3:30 ते 4 होती. मला बॅच 5:30 to 6चा पेपर होता. म्हणजे ते 5:30 ते 7 सुटून झालं त्यांचं. बट जी काही बॅच सेकंड बॅच आहे, सेकंड शिफ्ट एवढं लक्षात ठेवा. तर 3:30 ते 4 होती. मला बॅच 5:30 ते 6चा पेपर दिला होता. हे चुकीचे आहे. मी ॲन्सर की कसं मिळवू? पूर्ण भरती रद्द करून पुन्हा घ्या अथवा भरती कॅन्सल करा, असं संकेत यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनासुद्धा फर्स्ट बॅचला सेकंड बॅचचा पेपर आला होता. परवा दिवशी एका व्हिडिओच्या खाली कमेंट होती पहा, सर कल्याणचा लक्ष्मण देवरे सोनवणे कॉलेज कल्याण पश्चिममध्ये पिऊनचा पेपरमध्ये घोळ झाला आहे. सेकंड शिफ्टचा पेपर हा फर्स्ट शिफ्टला देण्यात आला आहे, याबद्दल काही बोला. तर असे पुरावे आहेत आणि व्हॉट्सअपलाही मला त्या मुलांनी त्यांचे हे काय हॉल तिकीट पाठवलेत, झालेले पेपर पाठवलेत, OMR शीटसुद्धा मुलांनी पाठवल्यात. त्यामुळं ते सगळं मी उद्या न्यायालयामध्ये हे पुराव्यांनिशी न्यायालयाला सगळं सुपूर्द करणार आहे. त्यांना चौकशी करा अशी विनंती करणार आहे आणि मग पुढं काय होतं ते तुम्हाला सांगेल. माझी भेट झाल्यानंतर, न्यायालयातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती दिली जाईल. तर मला हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.